2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि बौद्धांनो विचार करा असा प्रश्न विचारलेला होता. आपण धम्म परिषद घेतो आणि आपल्याला मार्गदर्शन करायला कन्हैया कुमार येतो. आपल्याला मार्गदर्शन करायला अमोल मिटकरी येतो. आपल्याला मार्गदर्शन करायला सक्षना सलगर येते. आणि परिषद असते धम्म परिषद. होय, मार्गदर्शन करणारे आणि मार्गदर्शन करणारे हिंदू आपल्याकडे येतात. मी भंतेजींना आदरणीय विनंती करतो की आपण एक पत्र लिहावं सगळ्याच बौद्ध विहारांना आणि भिक्षूंना की ज्या ज्या वेळेस धम्म परिषद असते त्या त्यावेळेस फक्त धम्माचाच व्यक्ती स्टेजवरती असला पाहिजे. बहुत अच्छे. आपला धम्म आहे, बाबासाहेबांनी आपल्या हातामध्ये दिलेला आहे आणि मार्गदर्शन करायला हे लोक येतात. लॉर्ड बुद्धा टीव्हीवरच्या एका डिबेटमध्ये मी हे विचार व्यक्त केले होते की आपण जी धम्म परिषद घेतो त्या धम्म परिषदेमध्ये मार्गदर्शन नेमकं कोणी करावं हा प्रश्न आजही आहे. आपण ज्यावेळेस धम्म परिषदा घेतो त्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन करायला इतर धर्मातले लोक येतात आणि ते आपल्याला धम्म सांगून जातात. हे कितपत योग्य आहे हा प्रश्न माझ्या मनामध्ये होता आणि म्हणून मी त्या डिबेटमध्ये आदरणीय भंतेजींना अशी विनंती केली होती की आपण एक पत्र सर्वच धम्म परिषदा घेणाऱ्या संयोजकांना आणि बौद्ध विहारांना लिहावं आणि तिथे त्यांना सांगावं की नेमकं धम्म परिषदा कशा घ्याव्यात आणि या धम्म परिषदामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कोणाला बोलवावं. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर जवळपास लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ बघितला. अनेकांनी त्याच्यावरती कॉमेंटही केली, पण जवळपास 95% कॉमेंट्स या माझ्या बाजूने होत्या आणि जवळपास एक 4 ते 5% कॉमेंट्स या माझ्या विरोधातही होत्या की तुम्ही म्हणजे अतिशय संकुचित बुद्धीचे आहात, त्या लोकांना आपण बोलवलं पाहिजे, ते लोक आपल्याकडे मग येणार नाहीत, अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले. पण माझा प्रश्न असा आहे की धम्म म्हणजे नेमकं काय हा जर विषय त्यांना समजला असेल तर आपण त्यांना बोलवायला काही हरकत नाही. धम्म सांगत असताना त्या व्यक्तीची प्रज्ञा, शील, करुणा या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत की नेमकी ती व्यक्ती कोण आहे, ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी योग्य आहे का आणि ती धम्म सांगते म्हणजे धम्म सांगणारी व्यक्ती ही किती महान असू शकते हे आपण याचा विचारच करत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की जो लोकप्रिय व्यक्ती आहे त्या लोकप्रिय व्यक्तीला आपण बोलवलं पाहिजे, त्याला आपण आपल्या समाजाचा पैसा जमा करतो आणि त्या व्यक्तीला तो पैसाही देतो. इतर लोक आले पाहिजेत त्याला माझा विरोध नाही, पण ती व्यक्ती देखील तेवढ्याच ताकदीची असली पाहिजे ज्याच्यामध्ये प्रज्ञाशील, करुणा आणि बुद्धाची फिलॉसॉफी या गोष्टीवरती ती व्यक्ती जगलेली पाहिजे, तर ती इतरांना धम्म सांगू शकते. त्याचं वर्तन वेगळं आहे आणि तो आम्हाला सांगायला येतो धम्म, असं कसं चालेल हा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे सर्वच बौद्ध भिक्षूंनी, भारतीय बौद्ध महासभेनी आणि जे काही संयोजक आहेत जे धम्म परिषदा दरवर्षी घेतात त्या सगळ्यांनी बसून यावरती चिंतन करणं गरजेचं आहे की नेमकं आपलं चुकतंय काय. आपण ज्या व्यक्तींना इथे बोलवतो आहे ती व्यक्ती खरोखरच त्या पात्रतेची आहे का की ती व्यक्ती आम्हाला धम्म सांगू शकेल का आपण केवळ ती लोकप्रिय आहे म्हणून बोलवतो आहे. हा गोंधळ फक्त धम्म परिषदांपुरता मर्यादित नाही, हा गोंधळ पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये देखील व्हायला लागलेला आहे आणि तिथे देखील असे लोक यायला लागलेले आहेत ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी त्यांचे 3 तत्व मांडलेले होते, प्रिन्सिपल्स मांडलेले होते, ते देखील त्यांना माहीत नसतात. म्हणजे ती व्यक्ती प्रज्ञावान असली पाहिजे, त्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं असले पाहिजे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये करुणा असली पाहिजे, असे जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सचं पालन करणारी किमान ती व्यक्ती असली पाहिजे. पण तिथे देखील आपण केवळ लोकप्रिय असलेल्या व्यक्तीला बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती व्यक्ती येऊन आपल्या समाजाला मार्गदर्शन करते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं बुद्धिमान केलेलं आहे की आपल्या समाजामध्ये देखील खूप मोठे मोठे चांगले व्यक्ती आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगल्या पद्धतीने मांडू शकतात. इतर समाजामधले देखील लोक आपल्याकडे आले पाहिजेत, याला माझा विरोध नाही, पण ती व्यक्ती त्या ताकदीची आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रिन्सिपल्सला फॉलो करणारी असली पाहिजे. पण ती व्यक्ती एका बाजूला सांगते वेगळं आणि तिचं वर्तन असतं वेगळं. असं जर झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फसवा आहे असं नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला ऐकायला मिळू शकतं. कारण एका बाजूला हे लोक वेगळं वर्तन करतात आणि दुसऱ्या बाजूला हे लोक वेगळं बोलतात आणि म्हणून लोकांना असं वाटू शकतं की हा सगळा फसवा प्रकार दिसतो आहे. ज्याच्यामुळं आपण थोडंसं सावध होणं गरजेचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी, बौद्ध धम्माचे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याचे पालन करणारे व्यक्ती किंवा बौद्ध धम्माला फॉलो करणारे व्यक्ती म्हणून आपण या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं बघितलं पाहिजे आणि काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवलं पाहिजे. आणि म्हणून मी त्या मुलाखतीमध्ये असं म्हणालो होतो की आपल्याला याच्यावरती चिंतन करावं लागेल की नेमकं आपल्याला मार्गदर्शन करायला येणारे लोक कोण आहेत. म्हणजे त्यांनी जे काही त्यांना फॉलो करायचं आहे ते वेगळं फॉलो करायचं आहे आणि आपल्याला येऊन धम्म सांगायचं आहे. असं जर झालं तर भविष्यामध्ये हा एक मोठा बिझनेस होऊ शकतो आणि लोक याकडे
मानधन चांगलं मिळतं म्हणून यायला लागतील आणि आपण त्यांना देतोही तसं. म्हणजे मी तर असं ऐकलेलं आहे की 50,000 हजार रुपये मानधन आपण एका वक्त्यांना धम्मपरिषदामध्ये देतो. पण धम्मपरिषदांचं नेमकं स्वरूप काय असावं, धम्मपरिषदामध्ये कुठल्या विषयावर चर्चा व्हावी, धम्मपरिषदामध्ये नेमकं त्या विषयाचे तज्ज्ञ कोणते बोलावेत, त्यांनी कुठल्या विषयावर बोलावं, किती वेळ बोलावं, या सगळ्या गोष्टी आपण निश्चित केल्या पाहिजे. काही ठिकाणी तर मला असं ऐकण्यात येतं की फायनान्सर आहेत म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. म्हणजे राजकीय व्यक्ती देखील स्टेजवर यायला लागलेली आहेत. आणि माझ्या कमेंटमध्ये अनेकांनी तो विषय मांडलेला आहे की अनेक राजकीय व्यक्ती देखील धम्मपरिषदांच्या स्टेजवर यायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना देखील आपल्याला थांबवणं गरजेचं आहे. मला वाटतं या व्हिडिओच्या निमित्ताने बरीचशी चर्चा त्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये झालेली आहे. आणखीन ही चर्चा या व्हिडिओ बघणाऱ्या लोकांमध्ये होते आहे. यामधून काहीतरी पॉझिटिव्ह निघेल आणि धम्मपरिषदांचं स्वरूप कसं असावं किमान हे तरी निश्चित होईल. आणि धम्मपरिषदामध्ये मार्गदर्शक कोण असावेत यावरती देखील समाज चिंतन करेल अशी मला आशा आहे. आपल्याला नेमकं माझ्या त्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. आपणही या गोष्टीला फॉलो करणं गरजेचं आहे का, आपलं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.